विदर्भ की धरती पर कई ऐतिहासिक और अनोखी परंपराएं देखने को मिलती हैं। ऐसी ही एक 250 साल पुरानी परंपरा नागपुर ग्रामीण तहसील के वाड़ी खड़गांव मार्ग स्थित लावा गांव में आज भी जीवित है। रंग पंचमी के अवसर पर यहां आयोजित होने वाले सोनबा बाबा उत्सव में एक अद्भुत नजारा देखने को मिला। बिना बैलों के बैलगाड़ियां दौड़ने लगी। होक रे होक और दौड़ पड़ी बैलगाड़ियां। रंग पंचमी से एक दिन पहले रात 12 बजे सोनबा बाबा मंदिर में विधिवत पूजा और महाआरती की गई। परंपरा के अनुसार 5 बैलगाड़ियों को एक साथ जोड़ा गया। शाम 6 बजे सबसे आगे की गाड़ी पर खड़े भगत देवनाथ गोरले और उनके करीब 100 अनुयायी ने होक रे होक और सोनबा बाबा की जय के नारों से माहौल गुंजायमान कर दिया। आश्चर्यजनक रूप से कुछ ही देर में बिना बैलों के गाड़ियां खुद ब खुद दौड़ने लगी। यह चमत्कार देखकर उपस्थित श्रद्धालु दंग रह गए। विज्ञान के इस युग में बिना बैलों के बैलगाड़ियों के दौड़ने की घटना ने कई लोगों को सोचने पर मजबूर कर दिया। उत्सव में बड़ी संख्या में लोग शामिल हुए। सोनबा बाबा उत्सव में दूर दूर से श्रद्धालु पहुंचे, जिनमें बड़ी संख्या में ससुराल से आई महिलाएं भी शामिल थी। इस मौके पर गोरले परिवार के सदस्य और अन्य गणमान्य लोग उपस्थित रहे, जिनमें कमलेश हिरनवार, राजन हिरनवार, सरपंच ज्योत्सना नितनवरे, उपसरपंच रॉबिन शेलारे, पूर्व जिला परिषद सदस्य सुजीत नितनवरे, कृषि उत्पन्न बाजार समिति के संचालक महेश चोखंडरे, ग्राम पंचायत सदस्य ज्ञानेश्वर ढवले, संतोष शेंडे, पांडुरंग बोरकर आदि प्रमुख रूप से शामिल थे। पुलिस प्रशासन रहा सतर्क। कार्यक्रम के दौरान वाड़ी पुलिस स्टेशन के प्रभारी राजेश तटकरे के मार्गदर्शन में कड़ा सुरक्षा बंदोबस्त किया गया था। साथ ही MIDC ट्रैफिक विभाग के PI सारंग मिराशी और API विजय धुमाल की टीम ने यातायात को सुचारू बनाए रखने के लिए विशेष प्रयास किए। 250 साल पुरानी रहस्यमयी परंपरा बिना बैलों के बैलगाड़ियों का दौड़ना आज भी लोगों के लिए एक रहस्य बना हुआ है। इस परंपरा को देखने के लिए हर साल हजारों श्रद्धालु लावा गांव पहुंचते हैं। ग्रामीणों का मानना है कि यह सोनबा बाबा की कृपा से संभव होता है, जबकि विज्ञान प्रेमी इसे एक अनसुलझी गुत्थी मानते हैं। आखिर ये परंपरा क्या दर्शाती है? यह आयोजन महाराष्ट्र की गहरी आस्था, परंपरा और श्रद्धा का जीवंत उदाहरण है। यह न सिर्फ धार्मिक भावनाओं को प्रकट करता है, बल्कि ग्रामीण संस्कृति और लोक आस्था का भी परिचय है। त्याप्रमाणे याही वर्षी लावा गावामध्ये ऐतिहासिक बंडीचा जो कार्यक्रम होता, त्या अनुषंगाने आमचे वाहतूक शाखा MIDC यांच्यामार्फत योग्य बंदोबस्त लावण्यात आलेला असून आज जो बंडीचा कार्यक्रम आहे तोही व्यवस्थित पार पडलेला आहे आणि पूर्ण ज्या ठिकाणी बंडी घेणार त्या प्रत्येक पॉईंटवरती व्यवस्थित आमच्या अंमलदार लावून वाहतूक व्यवस्थापन केलेलं आहे आणि आता बंडी आपल्या मार्गक्रमानुसार मार्गस्थ आहे। जय हिंद। मी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश तटकरे, वाडी पोलीस स्टेशन कार्यक्रमामध्ये लावा या गावात आज पंचमी निमित्त बऱ्याच वर्षाची परंपरा असलेली सोनबा बाबा यात्रा शांततेत पार पडलेली आहे। या कार्यक्रमात हजारो लोक गावातील आणि परगावातून किंवा आजूबाजूच्या गावातून इथे येतात, परराज्यातून इथे लोक येतात, या यात्रेमध्ये सहभागी होतात आणि ही यात्रा लोकांच्या आस्थेचा एक प्रतीक आहे आणि मोठ्या प्रमाणात लोक इथे येतात। तर हा कार्यक्रम अत्यंत शांततेने पार पडलेला आहे। वाडी पोलीस स्टेशनचे पदाधिकारी आणि पोलीस होमगार्ड आणि पोलीस कर्मचारी या समोर आम्ही लावण्यात आले होते आणि हा कार्यक्रम छान पार पडलेला आहे। जर सगळ्यांचं सहकार्य लागलेलं आहे तर सगळ्यांचे आभार मानतो आणि जय हिंद। या गावामध्ये 200 वर्षापासून बिना बैलाच्या बंड्या चालण्याची परंपरा कायम आहे आणि सर्वात प्रथम गणपतजी गोरले यांनी हा उपक्रम चालू केला। त्यानंतर पंजाबजी गोरले, त्यानंतर माधवजी गोरले, त्यानंतर देवनाथजी गोरले, गुलाबजी गोरले आणि एक वर्ष पोकाजी गोरले आणि आता पुन्हा अजून देवनाथजी गोरले यांची ही परंपरा त्यांनी सुरू ठेवलेली आहे। आमच्या या गावामध्ये 2 दिवस उत्सव होतो। 5व्या दिवशी पंचमीच्या होळीच्या दिवसापासून भगत पूजा अर्चना करतात आणि उपास करतात। त्यानंतर 5 दिवस ते पूजा अर्चना उपास करून शनी आजच्या 5व्या दिवशी आज पंचमीचा उत्सव होतो। पासून ही परंपरा सुरू आहे आणि सोनबाबा मंदिर हे आमचे एक जागृत देवस्थान आहे।
आणि त्यामध्ये गावामध्ये सर्व समाजाचे लोक येऊन यांनी या कार्यक्रमाला सहकार्य करतात. पोलीसवाले सुद्धा येतात आणि सर्व गावकरी लोक, सरपंच, उपसरपंच आणि सर्व गावकरी मंडळी करतात. जमिनीनिमित्त विशिष्ट हेच असते की ते बिगर बैलांना बंड्या चालतात आणि हे सर्व आतापर्यंत सुरू आहे. 61 वर्ष सुरू आहे. मी लहानपणापासून हा प्रोग्राम पाहत आलेला आहे. 3-4 पिढ्यापासून हा प्रोग्राम इथे सुरू आहे. विदर्भातून सुद्धा इथे लोक येतात आणि हा प्रचलित असा बगारवाडीच्या बंड्या हा प्रचलित आहे. लोकांना हा पंचमी म्हणजे पाडवापासून, होळीच्या पाडवापासून 5व्या दिवशी, कधी पंचमी ही एखाद दिवस मागे पुढे होते, पण 5व्या दिवशी हा कार्यक्रम इथे दरवर्षी होतो. 4-5 पिढ्यापासून हा कार्यक्रम सुरू है. कमलेश गणेश हिरनवार, ये जो सोनवाजी बाबा की जो आज ये कार्यक्रम जो आयोजित हुआ है, ये आज से लगभग 200 से 250 साल से ये चला आ रहा है. इस कार्यक्रम में सभी लोग बहुत आगे बढ़ कर भाग लेते हैं और ये कार्य सत्य है, और ये जो देखता है अपनी नज़र से देखने के बाद समझ में आता है कि कार्य सही है. इसलिए सभी भक्तगण जो इतनी तादाद में लोग जो उपस्थित हुए हैं, एक बाबा का चमत्कार है जो लोग यहाँ पर खींच के बाबा उनको लेकर यहाँ आते हैं. हाँ, मैं ये कहूँगा कि ये हकीकत है और ये सच्चाई है और ये बाबा का चमत्कार है. धन्यवाद. आया हूँ गुणवंत गिरटकर. ये प्रचलित जो प्रथा है यहाँ की कई पिछले सालों से यहाँ चल रही है, और इसमें कोई लोग अंधविश्वास बोलते, कोई अंधश्रद्धा बोलते, लेकिन यहाँ सर्व दैविक चमत्कार की प्रथा ही है. और यहाँ सोनबा बाबा का देवस्थान है. यह बाबा की कृपा से ये गांव सुख संपन्न युक्त गांव है, और ये गांव में कोई प्रकार के जाति भेद, धर्म भेद ऐसा कोई नहीं. सभी जाति के लोग रहते हैं, और ये कार्यक्रम में सभी लोग समाविष्ट होते हैं. और हम लोग ये पहली बार देखने के लिए आए हैं. यहाँ पे हिरनवार जी सब लोगों ने आमंत्रित किया था मुझे, इसलिए हम लोग आए हैं. और ये मंडल के अध्यक्ष कमलेश जी हिरनवार, इनके मैं आभार मानता हूँ कि ऐसे प्रोग्राम पे उन्होंने हमें बुला के आमंत्रित करके क्या बोलते उसको आमंत्रित किया, और उसके लिए हम उनके आभारी है. और यहाँ करीबन आज 2-4-5 हजार लोग यहाँ पे उपस्थित है और देखने लायक कार्यक्रम है. अभी आप जो चमत्कारिक ये है, ये देखिए, इसमें आपको हर क्षेत्र में सफाई मालूम पडेगा. लावा या गावी दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा होळीच्या 5व्या दिवशी जो बिना बैलाच्या बंड्याची जी पंचमी होती ती परंपरा आज आमची 230 वर्षापासून चालू आहे. इथे सर्व धर्म समभावाचे लोक राहतात आणि पूर्ण गाव बाहेरचे लोक सुद्धा सहकार्य करतात आणि हा कार्यक्रम शांततेत पार पडावा. तुम्ही बोला ना. हा कार्यक्रम शांततेत पार पडावा हीच मी पोलीस प्रशासन आणि गावकऱ्यांना विनंती करतो. किमान एक 150 वर्षापासून लावा या गावामध्ये पंचमीच्या 5व्या दिवशी सोनबा बाबा यात्रा नेहमीप्रमाणे भरते व इथे आजूबाजूचे गावातले लोक व आजूबाजूचे लोक आहेत ते भरपूर सहकार्य करतात आणि बिना बैलाच्या बंड्या ज्या आहेत त्या नियमितप्रमाणे दरवर्षी जशा चालतात यावर्षी सुद्धा चालतील. हे सगळ्यांना भाविकांचा याच्यामध्ये जवळपास 150 वर्षापासून आणि कमीत कमी ही 5वी पिढी आहे, 7वी पिढी आहे आणि कमीत कमी 8वी पिढी आहे जी हा उपक्रम राबवत आहे. व ग्रामपंचायत सुद्धा याच्यामध्ये सहभाग घेते आणि ग्रामपंचायती तर्फे ज्या काही सुखसोयी आणि नागरिकांना होईल त्या सोयी आम्ही उपलब्ध करतो आणि पोलीस प्रशासन सुद्धा इथे चांगल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी हाताळते. काय विशेष म्हणजे सोनबा बाबा यात्रा जी आहे ते होळीच्या पंचमी म्हणून नागपूर आणि या जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये प्रसिद्ध आहे. बिना बंड्या कशा धावतात ते या पंचमीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचते.